लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी। लाडकीला मे महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे। तर लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी। मे महिन्याचा हप्ता बँकेच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे। लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल। मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता, तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। मध्ये सुद्धा आम्ही अनेक सुधार आणलेले आहेत। रोजच्या घडीला जवळपास 4 ते 5 लाख लाडक्या बहिणींचं ई-केवायसी प्रोसिजर होते। आतापर्यंत जवळपास 1,10,00,000 पेक्षा जास्ती महिलांची ई-केवायसी प्रोसिजर झालेली आहे। जवळपास 40 लाख पेक्षा अधिक महिलांची ई-केवायसीची 90% प्रोसिजर झालेली आहे आणि आम्ही 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे। म्हणजे ही आता या महिन्याच्या म्हणजे सुरुवातीला चालू झालेली आहे प्रोसिजर, त्यामुळे 1.5 महिना त्यांना अवधी आहे। जे पूरग्रस्त भाग आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही आणखीन 15 दिवस वाढवून देण्याचा निर्णय हा विभाग म्हणून आम्ही घेतो। त्या आगामी महापालिका निवडणुकांत महिलांसाठी विशेष काही असणार आहेत का? ठाणे असेल, मुंबई असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये? साधारणपणे महायुतीच्या सरकारच्या या संबंध कालावधीमध्ये आपण पाहिलं असेल तर कधी नव्हे तेवढं महिलांना त्या ठिकाणी प्राधान्य देतो। इतर वेळेला 50-51% आरक्षण हे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निश्चितपणाने असतं, पण कुठेही ती महिला मतदार किंवा ती वोट बँक गृहीत न धरता महिला सक्षमीकरणाचं भक्कम पाऊल हे महायुतीच्या सरकारने उचललं।